त्यांना मागणी केली आहे की ते SIT स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक होऊन जातील. तुमचं समाधान झालेलं आहे का मुख्यमंत्री? माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे, कारण तेच आता सगळे मायबाप आहेत, त्यांच्यावर मी समाधानी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर तुमच्या मनामध्ये ही रुखरुख होती की मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार, आणि अर्थात मनातली जी इच्छा आहे ती तुम्ही त्यांच्यासमोर व्यक्त झालेला आहात. काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस त्यांची? म्हणजे ते बी एकदम भावूक झाले जेव्हा मी प्रतिक्रिया, म्हणजे 21 महिन्याचा जे मी वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा ते पण भावूक झाले. त्यांना मी फोटो पण दाखवले, साक्षात त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या लेकरा बाळाकडे बघून त्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्यांची फोन लावून पुन्हा बीडच्या SP सरांना बी त्यांनी बोलले की तुम्ही बी अजून लक्ष द्या याच्यामध्ये SIT मध्ये सुद्धा, आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण लक्ष घाला अजून या केसमध्ये आणि आरोपींना तात्काळ अटक करा असे म्हणले आहेत मुख्यमंत्री. एक आरोप केला होता की यामध्ये एका बंगल्यावरून फोन जातो आणि त्यामुळे तपासामध्ये कुठे उशीर होत आहे, नेमका कोण हा? मी सांगितलं होतं अगोदरच की मला पोलीस प्रशासनाकडूनच ती कळालं की बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला. मग तपास का थांबवला गेला, मग बंगल्यावरून फोन म्हणजे वाल्मीकरांचाच फोन गेला हे हे आहे, पण आरोपीचे नाव मी मुख्यमंत्री साहेबांना गुपित दिलेले आहेत. मग SIT मार्फत ते आरोपीचे नाव जाहीर करतील आणि आरोपींना तात्काळ अटक करतील हे मला मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन दिलं आहे. फोन करतात? कोणाच्या बंगल्यावरून फोन केला? म्हणजे परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचा सगळा कारभार जगमित्र कार्यालय म्हणून तिथे कार्यालय आहे परळीमध्ये, तर त्याच्यावरचा सगळा कारभार वाल्मीकराड सांभाळत होता. मग हा फोन वाल्मीकरांचाच गेला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की सानप सरांची CDR काढा, अजून कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहे का हे पण पहा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे. म्हणजे मी साहेबांना निवेदनामध्ये नावं दिली आहेत, मग साहेब म्हणले आहेत तात्काळ आपण ह्याच्यावर मागणी करू आणि मी नार्को टेस्ट त्यांना हे केली आहे की आता 21 महिने झालं की आरोपी डायरेक्ट कसे म्हणतील की आम्ही खून केला आहे, म्हणून ते पण मी मुख्यमंत्री साहेबांना नार्को टेस्ट ही मागणी तुम्ही केलेली आहे, या संदर्भात त्यांनी होकार दिलेला आहे की अशी आपण करू शकतो म्हणून? SIT मार्फत तर होणारच म्हणून सांगितलं आहे. पुरेपूर म्हणजे आरोपी अटक करणार म्हणजे करणार हे मला त्यांनी शब्द दिलेला आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. विधान भवनात बी त्यांनी म्हटलं आहे आणि आज बी म्हणलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मुख्यमंत्री साहेबांचा शब्द म्हणजे संविधानाचा शब्द आपण मानला पाहिजे आणि आरोपी अटक होतील आणि माझ्या परिवाराला न्याय भेटेल मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने हे मला आता म्हणजे माझं समाधान झालं आहे त्यांच्यावर. किती गुपित नावं दिलेली आहेत आता? म्हणजे आम्ही सगळे दमदाट्यामध्ये 150 कॉल्स आलेले होते, त्याच्यामध्ये 17 नंबर डिटेक्ट केलेले होते, त्यामधून 9 नंबर त्या स्पॉटवर होते. ती मी सर्व मुख्यमंत्री साहेबांना माहिती दिलेली आहे. मध्यंतरी तुम्ही एक म्हटलं होतं की मला घराबाहेर पडायची ही भीती वाटते, आज मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर ही भीती दूर झाली आहे का? नाही, मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणलं की मला लेकरं ट्युशनहून आले किंवा घराबाहेर पडले तर मला भीती वाटते की माझ्या लेकरांचं काय करते किंवा मला काय करते, पण मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आता तिथली सगळी दहशत संपू येणार म्हणून हे पण शब्द दिला आहे.